माझं नाव प्रणिता, एक सुंदर 27 वर्षाची तरुणी, जिला प्रेमाने प्रणूही म्हणतात. प्रायव्हेट रुग्णालयात MBBS डॉक्टर म्हणून काम करताना मी माझ्या समर्पणाने आणि दयाळूपणाने नेहमीच लोकांची मनं जिंकली. केवळ कामावर लक्ष केंद्रित करण्याचा धडा मला माझ्या आईने शिकवला होता. लोक माझ्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधायचे, पण मी त्यांच्याकडे बघतही नसे. मला कल्पनाही नव्हती की नियतीने माझ्यासाठी एक अशी परीक्षा रोखून ठेवली होती, जिची कोणी कल्पनाही केली नसेल. एके सकाळी मी रुग्णालयात प्रवेश करताच एका तरुणाला पायाला गंभीर दुखापत झालेलं असताना आणण्यात आले. पेशंटच्या घरचे मला म्हणाले, "डॉक्टर, आधी या मुलाच्या पायाला पट्टी बांधा." मी त्यांच्याजवळ जाताच त्याने वर पाहिले आणि त्याच्या डोळ्यांतील खोल चमक पाहून मला क्षणभर थांबावे लागले. त्याच्या डोळ्यांत एक अशी याचना होती, जी मी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. तो माझ्याकडे एकटक बघत होता. मी ओरडून म्हणाले, "साहेब, आधी पट्टी बांधा. नक्कीच दुखत असेल." त्याने माझ्याकडे पाय पुढे केला. त्यातून रक्त वाहत होते. मी त्याचा पाय हातात घेताच तो म्हणाला, "कृपया पट्टी तशीच राहू द्या. तुमच्या स्पर्शाने वेदना कमी झाल्या आहेत असे वाटते." त्याचा आवाज ऐकून मला आश्चर्य वाटले, पण मी हसले. जखम स्वच्छ केली आणि पट्टी बांधली. माझे काम संपल्यावर मी पेशंटच्या घरच्यांना केसबद्दल सांगितले आणि माझे दुसरे पेशंट बघायला गेले. मी दिवसभर माझ्या कामात व्यस्त होते, पण त्याचे तेजस्वी डोळे माझ्या मनात रेंगाळत राहिले. जेव्हा मी डिस्चार्जसाठी रुग्णालयामधून बाहेर पडले, तेव्हा तोच मुलगा एका काळ्या गाडीत बसून माझ्याकडे पाहत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि शांतपणे पुढे निघून गेले. घरी परतल्यानंतरही त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर चमकत होता. पण मी घरकामात व्यस्त राहून तो विचार दूर सारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी मी रुग्णालयात गेल्यानंतर 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात तोच मुलगा पुन्हा आला. पेशंटच्या घरचे म्हणाले, "बघा, या रुग्णाला पुन्हा दुखापत झाली आहे." तेव्हा माझी खात्री पटली की तो फक्त माझ्यासाठीच इथे आला होता. त्यांनी सांगण्यावरून मी अनिश्चिततेने त्याला पट्टी बांधायला गेले. पट्टी बांधल्यावर मी म्हणाले, "साहेब, 3 दिवसांनी परत या. जखम बरी व्हायला वेळ लागेल." हे ऐकून ते म्हणाले, "का?" मी रागाने उत्तर दिले, "कारण वैद्यकीय नियमांनुसार तेच आहे." ते शांतपणे निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रुग्णालयामध्ये पोहोचले, तेव्हा ते पुन्हा तिथे होते. मी रागाने म्हणाले, "साहेब, मी तुम्हाला 3 दिवसांनी परत यायला सांगितले होते." माझे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यांनी आपला हात माझ्याकडे पुढे केला. तो हात खोलवर सुजलेला होता आणि दुखत होता. मी अनिच्छेने विचारले, "साहेब, तुम्हाला ही जखम कशी झाली?" ते माझ्याकडे पाहत म्हणाले, "तुम्हाला न भेटल्याची ही शिक्षा आहे." मी निशब्द झाले. त्यांनी माझे मौन तोडले. "मी फक्त तुम्हाला भेटायला इथे येतो. एक दिवस जरी मी तुम्हाला भेटलो नाही, तरी माझे हृदय अस्वस्थ होते." मी मान खाली घालून पट्टी बांधली आणि हलक्या आवाजात म्हणाले, "उद्या तुम्हाला नवीन जखम होणार नाही ना? मी तुम्हाला सांगतो, मी उद्या सुट्टी घेईन." तो मला मध्येच म्हणाला, "कृपया असं बोलू नकोस. आता मी रोज इथे येण्यासाठी काहीतरी निमित्त शोधेन, कारण हे तुझ्याशी बोलण्याचं निमित्त आहे." मी उत्तर दिले, "साहेब, तुम्हाला त्रास करून घेणं योग्य नाही." तो म्हणाला, "जर तुला इतकी काळजी असेल तर कृपया तुझा नंबर दे. रोज फोनवर फक्त तुझा आवाज ऐकून मी निभावून घेईन. नाहीतर मी रोज इथे येण्यासाठी काहीतरी निमित्त शोधेन." मी असंच करत राहीन. माझी इच्छा नसतानाही मी त्याला माझा मोबाईल नंबर या अटीवर दिला की तो रोज फक्त एकदा नमस्ते म्हणून फोन ठेवून देईन. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी फोन उचलल्यावर पलीकडून नमस्ते असा आवाज आला. मी नमस्ते म्हणून विचारले, "कोण?" तो म्हणाला, "मी राजीव आहे. मला पट्टी बांधायला यायचं होतं." मी फोन ठेवला आणि एक मेसेज पाठवला. मला तो आवाज ऐकू आला, "आता तू कारण सांगून रुग्णालयांमध्ये येऊ नकोस." मग तो मला रोज फोन करायचा आणि नमस्ते म्हणून फोन ठेवून द्यायचा. काही दिवसानंतर एका रात्री साधारण 12 वाजता मला त्याचा एक मेसेज आला, "जागे आहेस का?" मी झोपेत असल्यामुळे उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने फोन केला, तेव्हा तो हॅलो म्हणाला. मी उत्तर दिलं, "राजीव, तू आता जास्त." आपली गोष्ट फक्त माझा आवाज ऐकण्याची होती, मेसेज पाठवण्याची नाही. तो म्हणाला, "सॉरी, काल रात्री मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी तुला मेसेज केला." मी विचारलं, "काल रात्री कसं वाटलं?" तो म्हणाला, "तुझा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर होता आणि माझ्या मनात शांती मिळाली." आमचं बोलणं सुरू झालं आणि आम्ही
सुमारे 10 मिनिट बोललो. मग मी फोन ठेवला. पण आता त्याचे विचार माझ्या मनात सतत येत होते. रुग्णालयातील काम झाल्यावर मी घरी गेले. त्या रात्री घरकाम झाल्यावर अंथरुणावर पडून मी त्याला मेसेज केला आणि विचारलं की तो कसा आहे. मी त्याच्याशी बोलले याचा त्याला खूप आनंद झाला. आता दररोज रात्री त्याच्याशी बोलण्याची सवय झाली होती. एके रात्री आम्ही बोलत असताना तो म्हणाला, "प्रणिता, तुला काहीतरी विचारू? तुला काही हरकत नसेल ना?" मी म्हणाले, "विचार." तो म्हणाला, "मला तुझ्याशी बोलायला खूप आवडतं." मी म्हणाले, "मलाही." तो दररोज रात्री प्रेमाने बोलायचा, जे मला खूप आवडायचं, पण मी गप्प राहिले. एके रात्री तो म्हणाला, "प्रणिता, आज मी तुझ्यासाठी एक छान गाणं गाऊ का?" मी हसले आणि फोन ठेवला. तो फोन करत राहिला, पण मी फोन उचलला नाही आणि पुन्हा झोपी गेले. सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा त्याने मला माफीचे अनेक मेसेज पाठवले होते. मी उत्तर दिले, पण तो आधीच झोपला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रुग्णालयामध्ये पोचले, तेव्हा राजीव पुन्हा तिथे होता, मला भेटण्याचे नाटक करत. मला राग आला, पण त्याच्या निरागसपणामुळे माझ्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आले. त्या दिवसानंतर राजीव आणि मी हळूहळू बोलायला लागलो. सुरुवातीला तो फक्त हॅलो म्हणून फोन ठेवायचा, पण आता आम्ही कधीकधी गप्पा मारायचो. त्याचा आवाज ऐकणे ही सवय कधी झाली हे मला कळलेच नाही. रुग्णालयामधल्या धावपळीच्या दिवसानंतर रात्री जेव्हा त्याचा फोन यायचा, तेव्हा मला एक विलक्षण शांतता जाणवायची. तो नेहमी माझ्या तब्येतीची विचारपूस करायचा आणि त्याचा दिवस कसा गेला हे सांगायचा. त्याच्या बोलण्यात एक प्रामाणिकपणा आणि आपुलकी होती, जी मला आवडू लागली. एके रात्री आम्ही बोलत असताना तो म्हणाला, "प्रणिता, तुला काही हरकत नसेल तर मी तुला एक गोष्ट विचारू का?" मी म्हणाले, "काय आहे?" तो क्षणभर शांत राहिला. मग म्हणाला, "जेव्हा मी तुझ्याशी बोलतो तेव्हा माझ्या सगळ्या चिंता नाहीशा झाल्यासारखं वाटतं. तुझ्या आवाजात एक विलक्षण शांतता आहे." त्याचा आवाज ऐकून मी क्षणभर शांत झाले. काय बोलावं हे मला सुचलं नव्हतं. मग मी हळूच म्हणाले, "राजीव, तू असं काही बोलू नकोस. आपण फक्त मित्र आहोत." तो हलकेच हसला आणि म्हणाला, "ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे. मैत्री ठीक आहे. पण ही मैत्री माझ्यासाठी खूप खास आहे." त्याच्या बोलण्याने माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. असेच दिवस जात होते आणि आमचं बोलणं अधिकच घट्ट होत गेलं. आता मी त्याला अधूनमधून रुग्णालयाबाहेर बघायचे, पण तो नेहमी लांबूनच मला अभिवादन करून निघून जायचा. कदाचित त्याला माझ्या आदराची आणि प्रतिष्ठेची काळजी असावी. एके दिवशी मी रुग्णालयामधून निघताना त्याने मला मेसेज केला, "आज ऑटो घेऊ नको. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे." मला थोडी भीती वाटली, पण मी हळूच त्याच्या काळ्या गाडीकडे गेले. त्याने दार उघडलं आणि म्हणाला, "बस, मी तुला तुझ्या घरी सोडतो." मी शांतपणे गाडीत बसले आणि माझी नजर खाली झुकवली. राजीव हसला आणि म्हणाला, "राग आला का?" मी हळूच उत्तर दिले, "नाही, मला फक्त भीती वाटते की कोणीतरी तुम्हाला बघेन." तो म्हणाला, "काळजी करू नकोस. मी तुला तुझ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर सोडतो." गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली. वाटेत त्याने माझ्याकडे एक छोटी शॉपिंग बॅग पुढे केली. मी विचारले, "हे काय आहे?" तो म्हणाला, "हे तुझ्यासाठी एक छोटी भेट आहे. घरी गेल्यावर बघू शकतेस." मी संकोचात ती बॅग घेतली. काही क्षणानंतर त्याने मला रस्त्याच्या कोपऱ्यावर सोडले, नमस्कार केला आणि निघून गेला. जेव्हा मी घरी पोचले तेव्हा माझ्या लहान बहिणीने मला सांगितले की माझी आई शेजारच्या घरी गेली आहे. मी पाणी प्यायले आणि माझ्या खोलीत जाऊन बॅग उघडली. आत एक सुंदर लाल ड्रेस होता. तो इतका सुंदर होता की मी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिले. मला आनंद आणि थोडी लाज दोन्ही वाटत होते. मी लगेच राजीवला मेसेज केला, "हे सगळं कशासाठी?" तो म्हणाला, "जर तुला ते आवडले असेल तर माझी भेट स्वीकारली असे समज." मी लिहिले, "ड्रेस खूप सुंदर आहे, पण तुम्ही मला एवढी महागडी वस्तू का दिली?" तो म्हणाला, "कारण तू याला पात्र आहेस." त्याचे शब्द ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आले. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोललो. आता दररोज रात्री त्याच्याशी बोलणे माझ्या आयुष्याचा एक भाग बनले होते. कधी आम्ही आमच्या बालपणाबद्दल बोलायचो, तर कधी त्याच्या स्वप्नाबद्दल. राजीव नेहमी म्हणायचा की त्याला आयुष्यात काहीतरी मोठे मिळवायचे आहे आणि आपल्या आईवडिलांना गौरव मिळवून द्यायचा आहे. त्याचे बोलणे ऐकून मला त्याचा अभिमान वाटला. काही दिवसानंतर एके सकाळी मी रुग्णालयात जाण्यासाठी घरातून निघत होते. तेव्हा मला अचानक बाबांचा फोन आला. ते म्हणाले,
प्रणिता, आज रुग्णालयामध्ये जाऊ नकोस, खूप गर्दी आहे. त्यामुळे आज सुट्टी घे. मी घरी परत आले. मी राजीवला फोन करून सांगितले की मी आज सुट्टी घेतली आहे. हे ऐकून तो म्हणाला, प्रणिता, खरं सांगायचं तर तुला पाहिले बिना मला बरं वाटत नाही. प्लीज थोड्या वेळासाठी येऊन मला भेट. सुरुवातीला मी नकार दिला, पण तो फक्त थोड्या वेळासाठीच आहे असा आग्रह करत राहिला. शेवटी मी तयार झाले. मी म्हणाले, ठीक आहे, पण मी जास्त वेळ थांबू शकत नाही. मी पटकन तयार झाले आणि त्याने दिलेली तोच लाल ड्रेस घातला. आरशात स्वतःकडे बघून मला थोडी लाज वाटली, पण कुठेतरी आतून मला खूप आनंदही झाला होता. रुग्णालयात जायचं आहे असं सांगून मी घरातून बाहेर पडले. वाटेत राजीव त्याच्या काळ्या गाडीत माझी वाट बघत असतानाच मी एका ऑटो रिक्षातून उतरले. त्याने मला पाहताच तो म्हणाला, प्रणिता, तू आज खूप सुंदर दिसत आहेस. मी लाजून हसले आणि म्हणाले, चला आपण इथून पटकन निघूया. आपल्याला कोणी बघू देऊ नकोस. त्याने गाडी चालवायला सुरुवात केली आणि वाटेत हळुवारपणे माझा हात हातात घेतला. त्याच्या हाताच्या उबदार स्पर्शाने माझ्या हृदयाची धडधड वाढली. आम्ही थोडा वेळ गप्पा मारत शहराच्या रस्त्यांवरून फिरलो. मग तो म्हणाला, प्रणिता, तुला काही हरकत नसेल तर मला तुला माझ्या मावशीच्या घरी घेऊन जायचं आवडेल. आपण तिथे आरामात बसून गप्पा मारू शकतो. मी थोडा संकोचले, पण होकार दिला. थोड्याच वेळात आम्ही त्याच्या स्वच्छ, शांत घरासमोर पोचलो. तिथे त्याच्या मावशीचा मुलगा राहत होता. तो त्याला भावासारखा वागवत असे. आम्ही आत शिरताच तो हसला. त्याने नमस्कार केला आणि वहिनी म्हटले. हे ऐकून मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. आम्ही एका खोलीत बसलो आणि थोड्या वेळाने त्याचा भाऊ आमच्यासाठी लस्सी घेऊन आला. आम्ही ती प्यायलो आणि मग तो आम्हाला एकटं सोडून गेला. त्या दिवशी आम्ही तासनतास बोललो आणि वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. मला जाणवलं की राजीवसाठी माझं महत्त्व खूप वाढलं आहे आणि कदाचित त्यानेही माझ्या हृदयात एक खास स्थान मिळवलं आहे. त्या दिवसापासून राजीव आणि मी एका नव्या वाटेवर आलो. आम्ही पूर्वीपेक्षा जास्त वेळ बोलू लागलो आणि एकमेकांना सावरलो. जेव्हा कधी मी रुग्णालयामधून बाहेर पडायचे, तेव्हा तो कधीकधी थोड्या अंतरावर उभा राहून फक्त हसून हॅलो म्हणायचा. मला त्याच्याबद्दल सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तो नेहमी माझ्या प्रतिष्ठेचा आणि माझ्या आदराचा आदर करायचा. जसा जसा वेळ गेला तसं तसं आमचं नातं आणखी घट्ट होत गेलं. एके रात्री आम्ही फोनवर बोलत असताना राजीव अचानक म्हणाला, प्रणिता, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी विचारलं, काय झालं? तो म्हणाला, प्रणिता, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालू इच्छितो. त्याचा आवाज ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी क्षणभर शांत झाले. मग मी हळूच म्हणाले, राजीव, असं बोलू नकोस. तो म्हणाला, का? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी उत्तर दिले, आहे, पण आयुष्य फक्त तुझ्या आणि माझ्या इच्छेवर अवलंबून नसतं. कुटुंब आणि जबाबदाऱ्या आहेत. तो म्हणाला, जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मला एक संधी दे. मी तुझ्या आईवडिलांशी बोलेन आणि सगळं काही ठीक करेन. त्याचे शब्द ऐकून माझ्या मनात आशा आणि भीती दोन्ही दाटून आल्या. काही दिवसांनी त्याने मला सांगितले की लग्न झाल्यावर मी माझ्यासाठी एक चांगली नोकरी मिळवून घेऊ शकतो, जिथे माझा पगार जास्त असेल आणि वातावरणही चांगले असेल. सुरुवातीला मला आश्चर्य वाटले, पण नंतर मला वाटले की त्याला खरंच माझं भलं हवं आहे. मी होकार दिला आणि लवकरच लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. लग्नाची तयारी करत असतानाही आम्ही रोज बोलायचो आणि एकमेकांना प्रोत्साहन द्यायचो. एके दिवशी मी रुग्णालयामध्ये जात असताना मला अचानक राजीवचा फोन आला. तो म्हणाला, प्रणिता, आज थोडा वेळ माझ्या घरी थांब. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. मी रस्त्याच्या कडेला उभी राहिले. थोड्या वेळाने तो त्याची काळी गाडी चालवत माझ्या बाजूला येऊन थांबला. मी विचारलं, काय झालं? तो हसला आणि म्हणाला, प्रणिता, आज तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. माझे आईवडील आज रात्री तुझ्या घरी येऊन तुझ्याकडे लग्नाची मागणी घालणार आहे. त्याचा आवाज ऐकून मला क्षणभर धक्काच बसला. माझं मन आनंद आणि धाकधूक या दोन्ही भावनांनी भरून गेलं होतं. मी विचारलं, राजीव, हे सगळे इतक्या लवकर कसं झालं? तो म्हणाला, कारण मला तुला गमवायचं नाही. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, पण मला माझ्या आईवडिलांशी बोलायचं आहे.
माझं बोलणं ऐकून त्याला आनंद झाला आणि तो निघून गेला. जेव्हा मी घरी पोचले तेव्हा माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. त्या रात्री मी हिंमत गोळा करून माझ्या आईला सगळं काही सांगितलं. तिने काळजीपूर्वक ऐकले आणि मग म्हणाली, "बाळा, तुझे वडील कदाचित या नात्यासाठी तयार नसतील." हे ऐकून माझ्या काळजाचं धक्का बसला. मी आईला त्याच्याशी बोलण्याची विनंती केली, पण आई म्हणाली की आपल्याला काळजीपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे, कारण कौटुंबिक प्रतिष्ठा ही खूप महत्त्वाची आहे. आईचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्या रात्री मी खूप विचार केला आणि शेवटी ठरवले की मला माझ्या आईवडिलांच्या आनंदाचा प्राधान्य द्यावे लागेल. दुसऱ्या दिवशी मी राजीवला फोन केला आणि म्हणाले, "राजीव, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊ शकत नाही." हे ऐकून पलीकडून काही वेळ शांतता पसरली. मग तो हळूच म्हणाला, "प्रणिता, जर हा तुझा निर्णय असेल तर मी तुझा आदर करतो." हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी फोन ठेवला. मला वाटले की कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर कथा तिथेच संपली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या रुग्णालयात पोचले तेव्हा मला सरकारी रुग्णालयातून फोन आला की डॉक्टर प्रणिता, आमच्या रुग्णालयात आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला आहे, तर तुम्हाला कार्यक्रमामध्ये आमंत्रण देण्यात येते. तर उद्या सकाळी 8 वाजता यायचं आहे. दुसऱ्या दिवशी 8 वाजता मी सरकारी रुग्णालयामध्ये पोचले. सर्व डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित असलेली एक महत्त्वाची बैठक ठरलेली होती. मी पटकन माझ्या जागेवर बसले. थोड्याच वेळात बैठक सुरू झाली आणि अशी घोषणा करण्यात आली की रुग्णालयात आमच्या टीमचा कार्यभार एक नवीन वरिष्ठ डॉक्टर सांभाळणार आहेत. जेव्हा डॉक्टर आत आले आणि मी त्यांना पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण ते राजीव होते. ते शांत होते, गंभीर चेहऱ्याने समोर उभे होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि सर्वांसमोर घोषणा केली की आतापासून आपण सर्वजण मिळून रुग्णालय आणखी चांगले बनवण्यासाठी काम करू. बैठकीनंतर ते माझ्याकडे आले आणि हळू आवाजात म्हणाले, "प्रणिता, मी तुझ्या आईवडिलांच्या सन्मानाची आणि तुझ्या आनंदाची काळजी घेतली आहे. मला तुला कधीच गमवायचे नव्हते, म्हणून मी सर्व काही योग्य मार्गाने करायचे ठरवले." काही दिवसांनी आमची कुटुंबे भेटली आणि बोलली. हळूहळू सर्वांचे गैरसमज दूर झाले आणि अखेरीस आमच्या नात्याला मान्यता मिळाली. काही काळानंतर आमचे लग्न झाले. आज आम्ही दोघे आनंदी जीवन जगत आहोत. घरी आम्हाला एक प्रेमळ मुलगी आहे. तिला पण आम्ही डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. आणि जेव्हाही आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देतो तेव्हा आमच्या चेहऱ्यावर हसू येते. आम्हाला नेहमी वाटते की खरे प्रेम हे विश्वास, आदर आणि संयमावर आधारित असते. ह्या कथेने आपल्याला शिकवले की जर हेतू प्रामाणिक असतील तर प्रेम आपल्याला मार्ग स्वतःच शोधते. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एका नवीन आणि रंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. धन्यवाद.